सुप्रभात मित्रांनो. तर आजचा दिवस चालू झाला आपला. तर जाऊ ब्रश वगैरे करतो. गुड मॉर्निंग मम्मी. काय देतेस डब्याला? भेंडी भेटणार आहेत आपल्याला डब्याला. फ्रेश वगैरे झालं, देवपूजा झालेली आहे. कमी शर्ट घालायचे येते. तर तुम्ही हा विचार करायचा की कॉलेजला रोज फॉर्मलच घालून जावं लागतं काय? तर असं काय नाही. बेसिक कॅज्युअल डिसेंट कपडे घालून जाऊ शकतो आपण, जे आपल्याला कम्फर्टेबल असतं. आज एक इव्हेंट आहे तर तुम्हाला माहितीच पडेल, त्याच्यासाठी थोडं फॉर्मल घालतो आहे. आपला नाश्ता ही सोप्पा असतो. 365 दिवस आपण फक्त चहा चपाती खातो. आपल्याकडे पोहे, उपमा, शिरा असं काही नाही भेटत. जर तुम्ही विचार करत असाल की आर्किटेक्चरमध्ये मुलांना काय सोपी बॅग घेऊन जायची असेल तर तसं नाही. तुम्हाला तुमचा एक लॅपटॉप, त्याच्यासोबत त्याचे चार्जर्स आणि त्याच्यानंतर 2-3 बुक्स, स्टीलचं सँड पाऊच, सॉर्ट ऑफ असे सगळे थिंग्स कॅरी करायला लागतात. देन ID कार्ड आणि हा हुक. जसे मी ना आम्हाला लोकलमध्ये पुस्तक येत नाही, कारण की एवढी जड बॅग घेऊन तुम्ही सकाळी लोकलमध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही. सो हुक इज मोस्टली प्रेफरेबल. बॅग लावता वगैरे येईल. सो या इट्स बिट डिफिकल्ट. सो आपण रेडी होऊन गेलेलो आहे आणि आपण मम्मीला आव्या करून चाललो. बाय. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी हा व्हिडिओ का बनवतो आहे, कशासाठी बनवतो आहे, याचा काय उद्देश आहे हे तुम्हाला व्हिडिओ तुम्ही हळूहळू बघाल तर तुम्हाला कळेल. आता मी रेडी वगैरे होऊन निघालो कॉलेजला जायला. तर मोस्टली आपणला स्टेशनला चालतच जाऊ, कारण की इथून स्टेशन जवळ आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा. दिस इज वॉट. आज कमी गर्दी आहे, तर खूप गर्दी असते. आपल्याला या गर्दीतून माठ काढत आपला लॅपटॉप सेफ बघत कॉलेजला जायचं असतं. सो आता 7:26 जायचा प्रयत्न, बघू 7:26 भेटते का. जर बदलापूरकर आणि अंबरनाथवाले ब्लॉग बघत असाल तर क्षमा असावी. आम्ही कल्याणकर तुमच्या गाड्यांमध्ये चढतो, बट ऑप्शन नाही आता. आपण सबवेने नाही जात आहोत. दिस इज द शॉर्टकट गाईस. थोडं लवकर पोहोचतो कॉलेजला आपण, जर लेट झालो असू तर. लेट तर झालंय. हा थोडा कॉलेजच्या जवळ रस्ता पोचवेल आपल्याला. होऊ शकतात ऊन पण मस्त आलं. बघू वॉचमॅन काका आतमध्ये घेतात का आणि आपल्याला अटेंडन्स भेटतं का पुढे. कॉलेजला जाता आपल्याला शंकर बाप्पाचे हे लोक पदयात्रेने चाललेले दर्शन घ्या. वॉचमॅन काकांना अंगे दाखवून फायनली आम्ही कॉलेजमध्ये पोचलेलो आहोत. लेट झालं, फटाफट झालं. अटेंडन्स भेटते की नाही. काय बोलायचं बोल. ते व्हायरल हो गया. नवीन फोन आला घेऊन फिरतात. आता नवीन आतमध्ये हातात फोन नाही ठेवलेला, पण कॉलेजला येईपर्यंत फोन हातात मी हे बीप करू शकतो. दिस इज फकिंग बिच. ह्या अशा काही गोष्टी असतात जे सबमिशन असतं आमच्या कॉलेजमध्ये. काले किती काम केलंय? किती काम केलंयस रिया?
किती काम केलंय? काम किती केलंय? आणि मी हरी सो अजूनही फिगर आउट करते आमचे प्लॅन कसे बनणार आहेत पुढे. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी असं प्लॅन करायला जातात ना तुमच्या आयुष्यात जे की नाही केलं पाहिजे, खूप वाईट लागते मित्रांनो. मी जाईल ना सगळीकडे जायचं. गाईस पळतोय आम्ही लोक, बघू काय होतं. तेजल किती वेळ लागलाय मॉडेल बनवायला? मॉडेल बघू. लेझर कट आहे. तुमच्याकडे पैसे नाहीत. अशा काही गोड पद्धतीने सगळे ग्रुप्स जेवतात. ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4. हॅलो. चाललीस जिगिषा? चाललीस इतक्या लवकर? चल ना डायरेक्ट तिकडे चल ना, कोरलकडे चल ना. डायरेक्ट ढोबळावर कॅमेरा आला तर कसं व्हायचं? उत्कर्षेच्या हाईटचा पॅनल आहे. कोणचा पण उत्कर्षेचा हाईटचा पॅनल आहे. हो A0 शीट आहे ती. मग तेच बोलते. हाईट मोजते. लाज वाटते त्या लाज. गेली आता. सो असा काही आपला नॉर्मल डे जातो. आज जास्त काही स्ट्रेस नव्हतं, काम वगैरे पण जास्त नव्हतं, बिकॉज सेमिस्टरचा मिड टर्म चालू आहे. सो नंतर प्री फायनल्स येणार, ज्युरीज होती. सो तेव्हा थोडं स्ट्रेस वाटतं. आता बघू पुढे कसं जातं, लोकांना गर्दी भेटते की नाही भेटते, काय खातो वगैरे. सो इकडे स्टेशनच्या समोर आपले येवलेचा चुस्के घेऊन बॅक टू दी पवेलियन. कोपरखेरणी स्टेशन, तिथून ठाणे, मग कल्याण. अशा काही पद्धतीने आम्ही घरात जातो. आमच्या इथेच बसणार आहे. सो फायनली वी आर बॅक टू कल्याण स्टेशन. आता घरी जाऊ चालत. चला फायनली इट्स 6 अँड वी आर होम गाईज. सो असा काही स्ट्रगल असतो. हे काही अशा पद्धतीने आमचं मन या बसलाय, झोपलाय, खुर्ची उठते ट्रे. उठ हॅलो वर, हॅलो वर, उठ हॅलो, उठ मित्रांनो, आपला आजचा हा व्लॉग एंड होतोय आपल्या शेवटच्या चाय सोबत. तर याच्या पुढे हळूहळू तुम्हाला कळेल की आर्किटेक्ट्स आणि आर्किटेक्टचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कसा असतो, काय असतो माझ्या चॅनल थ्रू. सो लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि मी म्हणेल की तुम्ही कमेंट करून मला सजेशन्स द्या की मी कसे कसे व्हिडिओज बनवू शकतो, अजून काय काय व्हेरियंट्स आणू शकतो, मोस्ट प्रेफरेबली एडिटिंग कशी अजून बेटर करू शकतो, अजून काय काय तुम्हाला जाणून घ्यायचं या फील्डबद्दल, काय कसं कळवा मला कमेंट. जय महाराष्ट्र, जय शिवराय.